आणि संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी आज दुपारी त्र्यंबकेश्वरवरनं पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होतेय। निवृत्तीनाथांच्या समाधी मंदिरापासून या पालखी सोहळ्याला सुरुवात केली जाईल। यंदाही या पालखीमध्ये मोठ्या संख्येनं दिंड्या सहभागी होतात। पालखी सोहळ्याचं नियोजन नेमकं कसं असतं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। त्र्यंबकेश्वर येथून आजपासून संत निवृत्तीनाथांची पालखी ही श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। जवळपास 27 दिवस ही पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेने जाणार आहे आणि 27 दिवसांनंतर पंढरपूर येथे ही पालखी त्या ठिकाणी पोहोचेल। आषाढी वारीच्या निमित्तानं सर्व ठिकाणी आपण जर बघतोय तर एक भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। आज दुपारी 2 वाजता ही पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। आपण जर या दृश्यांमध्ये बघू शकतो, या ठिकाणी पालखीचा जो रथ आहे तो सजवण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी वारकरी आहे सर्व या ठिकाणी जे आहे ते सकाळपासून हजेरी लावताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण बघतो या ठिकाणी जे आहे ते पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। दुपारी 2 वाजता ही पालखी त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून कुशावर्ताला जाईल। त्या ठिकाणी नाथांच्या पादुकांचे स्नान होईल आणि त्यानंतर पुढे ही पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार। जवळपास 27 दिवसांचा जाण्याचा हा मार्ग आहे आणि पुन्हा पंढरपूर पासून नाशिक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी येणारा हा एकूण दिवसांचा जर कालावधी बघितला तर हा 49 दिवसांचा आहे। जवळपास या पालखीमध्ये लाखो वारकरी सामील होतात। त्यांची जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, त्यासोबत आपत्कालीन मार्गामध्ये जर काही त्या ठिकाणी घडलं तर ही संपूर्ण व्यवस्था संस्थांच्या माध्यमातून केली जाते। त्यामुळे एकंदरीतच या त्र्यंबक नगरीमध्ये आपण जर बघतोय सकाळपासून एक भक्तांची या ठिकाणी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण वातावरण हे भक्तिमय असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगजीसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।